नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। जुन्या कपड्यापासून गोधडी कशी तयार करता येऊ शकते ते आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। इथे काही मी कट केलेले कपडे घेतलेले आहे व साडी घेतलेली आहे। जी साडी आहे ती मी इथे आधी पसरून घेतलेली आहे आणि त्याच्यावर मी जे कट केलेले कपडे आहे ते मी इथे पसरून घेतलेले आहे आणि त्याच्यानंतर जे छोटे छोटे कट केलेले कपडे आहे मी त्यावर पसरून घेतलेले आहे परत, म्हणजे मी 2 लेयर तयार केलेले आहे, तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये। आणि अजून मी त्याच्यावर माझ्याकडे जे साडी होती, म्हणजे माझ्याकडे अजून एक एक्स्ट्रा साडी होती, ती मी साडी याच्यावर पसरून घेतलेली आहे व अर्धी जी फोल्ड केलेली जी साडी आहे ती मी त्यावर अजून पसरून घेतलेली आहे। म्हणजे अशी मी 3 लेयरमध्ये जी आहे ती गोधडी तयार करणार आहे। आता आपल्याला हे जे चारी बाजू आहे ते आपल्याला स्टिच करून घ्यायचे आहे, म्हणजे हाताने आपल्याला शिवून घ्यायचे आहे। तर तुम्ही बघू शकता इथे मी एक बाजू जी आहे ती शिवण्यासाठी घेतलेली आहे व ती अशाच रीत्या तुम्ही जे आहे ते स्टिच करून घ्यायचे आहे, म्हणजे शिवून घ्यायचे आहे। बघू शकता व्हिडिओमध्ये अशीच आपल्याला जी आहे ती दुसरी बाजू शिवून घ्यायची आहे। तिन्ही बाजू आपला स्टिच झालेला आहे, चौथी बाजू देखील आपल्याला शिवून घ्यायची आहे। बघू शकता तुम्ही चारही बाजू आपण शिवून घेतलेल्या आहे हाताने। असंच आपल्याला आता मध्ये आपल्याला शिवायला सुरुवात करायची आहे। तर काही अंतरावर जे आहे ते मी उभी म्हणजे एका ओळीमध्ये जे आहे ते मी शिवून घेतलेलं आहे हातामध्ये, तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता। असंच आपल्याला काही अंतरावर ठेवून असेच आपल्याला उभे एका लाईनीमध्ये हाताने शिवून घ्यायचे आहे, तुम्ही बघू शकता। तसेच आपण सर्व इथे गोधडी एका लाईनमध्ये स्टिच करून घेतलेली आहे, म्हणजे सर्व गोधडीवर आपण उभ्या लाईन ज्या आहेत त्या पूर्ण शिवून घेतलेल्या आहे। बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये थोडे अंतर ठेवून आपण उभ्या लाईनी ज्या आहेत ते एका रांगेमध्ये शिवून घ्यायच्या आहे। असेच आपल्याला जे आहे थोडं अंतर सोडून आडव्या लाईनिंग म्हणजे आडवं सुद्धा आपल्याला स्टिच करून घ्यायचं, आडव्या लाईनमध्ये आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे थोडं अंतर सोडून, की जेणेकरून आपले जे छोटे छोटे बॉक्स आहे ते तयार होईल। तुम्हाला बॉक्स छोटे करायचे किंवा मोठे करायचे ते तुमच्या हातामध्ये आहे, तुम्ही करू शकता। इथे आपले जे आहे ते बॉक्स तयार झालेला आहे मोठा, तर तुम्ही हवा असेल तर याच्यापेक्षाही छोटा बॉक्स तुम्ही तयार करू शकतात। तर मला जेवढा बॉक्स हवा आहे तेवढा मी इथे तयार केलेला आहे, तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये। असे आपले छोटे छोटे बॉक्स जे आहे ते तयार झालेले आहे। तर अशा प्रकारे जे आहे ती पूर्ण गोधडी जी आहे ती मी स्टिच करून घेतलेली आहे। तर मी अशा प्रकारे बॉक्सची गोधडी शिवलेली आहे। तर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीच्या देखील गोधड्या शिवू शकतात। आणि तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका। आणि अजून एक गोधडी अशा प्रकारे सुद्धा तुम्ही गोधडी शिवू शकता। तर व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद, थँक्यू, बाय।